Hello students, today we are going to study 12th Science Math First, chapter number 3, Trigonometric Function. In this chapter, we are studying projection rule. याच्या अगोदर आपण साइन रूल, कॉस रूल, दॅट इज कोसाइन रूल आपण स्टडी केले आहेत. आज आपण प्रोजेक्शन रूल बघणार आहोत आणि या प्रोजेक्शन रूलमध्ये हे जे 3 स्टेटमेंट आहेत, दॅट इज ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. Second one is B is equal to C cos A plus A cos C, and third one is C is equal to A cos B plus B cos A. हे जे 3 स्टेटमेंट आहेत तर हे 3 स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. ओके, मग हे 3 स्टेटमेंटपैकी एक स्टेटमेंट आपण प्रूव्ह करूया. सिमिलरली दोन्ही स्टेटमेंट ह्याच पद्धतीने प्रूव्ह होतात. ओके, तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, हे ट्रायंगलची अगोदर एक डायग्राम काढून घेऊया. आपण काय केलं, एक ABC एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे आणि ज्याच्यामधून ए या पॉईंटमधून काय केलं आपण बी सीवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आणि तो परपेंडिक्युलर बी सी लाईनला ज्या पॉईंटला टच करतो दॅट पॉईंट इज डी. डी या पॉईंटने आपण काय त्याला मेन्शन केले. ओके, मग इथं जर बघितलं तर युजिंग प्रोजेक्शन फॉर्म्युला हिअर वी गेट बी डी इज प्रोजेक्शन ऑन दिस बी सी, सॉरी बी डी इज प्रोजेक्शन, बी डी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन ऑफ दिस ए बी ऑन दिस बी सी. ह्या बी डीला काय म्हटलं जातं, ह्या ए बीवर ए बीनी ह्या बी सीवर केलेलं प्रोजेक्शन. ओके, सिमिलरली दिस डी सी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन दिस बी सी. ह्या ए सीनं ह्या बी सीवर केलेलं प्रोजेक्शन. ओके, मग ह्याचा यूज करून आपल्याला इथे वी कॅन राईट दिस बी डी इज projection of AB on AC, and this DC is projection of AC on, sorry, this is BC. Okay, therefore we know that projection of AB on BC. Okay, projection of AB on BC is equal to projection of AB on BC. किती व्हॅल्यू आहे त्याची, ही आहे दॅट इज बी डी. मग आपण ह्या बी डीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, वी नो द व्हॅल्यू ऑफ दिस बी डी. ह्याच्यासाठी आपण कन्सिडर करूया दिस अँगल. देअरफॉर कॉस ऑफ दिस अँगल दॅट इज कॉस बी is equal to this adjacent side upon hypotenuse, that is BD divided by C. Therefore BD is equal to C cos B. Okay, therefore this projection we get C cos B. Similarly, projection of AC on BC, that is this DC, and we know the value of this DC. We consider cos C is equal to this adjacent side upon hypotenuse, and adjacent side is DC divided by B. Therefore DC is equal to B cos C, which is equal to B cos C. Okay, now we consider different cases. First case is case 1, that is if this B and C are acute angle. We know that acute angle is the angle less than 90 degree. ओके, जे अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी असतात त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. समजा हे दोन्ही जर ॲक्यूट अँगल असतील देन वी नो द व्हॅल्यू ऑफ दिस, दॅट इज प्रोजेक्शन ऑफ AB on BC, that is BD is equal to C cos B, and projection of this AC on BC, that is DC is equal to B cos C. So इथं आपण ही फिगर कन्सिडर करतोय. इथं जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे BC इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे त्याची A, दॅट इज A इज इक्वल टू BC, and we know that BC is equal to BD plus DC.
म्हणजे ह्या बी सीलाच आपण कसं लिहू शकतो, बी डी प्लस डी सी. आणि बी डी प्लस डी सी आपल्याला बी डीची व्हॅल्यू माहिती आहे, डी सीची व्हॅल्यू माहिती आहे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. दॅट इज सी कॉस बी प्लस बी कॉस सी. ओके, मग इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला व्हॅल्यू मिळते, दॅट इज ए इज इक्वल टू आपण बी कॉस सी प्लस सी कॉस बी, अँड दिस इज द प्रोजेक्शन formula, first projection formula. Okay, now we consider the second case. Case 2 is if B is obtuse angle. ओके, बी काय कन्सिडर केलं आहे आता आपण, ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल म्हणजे आपल्याला माहिती आहे दॅट अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. समजा हा बी हा अँगल जर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर ए पासून काढलेला जो परपेंडिक्युलर आहे दॅट परपेंडिक्युलर कुठे येतोय तो, तर ह्या बी सी लाईनवर येतोय, पण ह्या बी सीच्या आउटसाईडला येतोय तो डी पॉईंट. ओके, मग इथं जर आपण बघितलं तर इथं काय मिळतं आपल्याला, प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी is equal to BD and which is equal to C cos of pi minus B, that is minus C cos B. कारण हा अँगल किती येणार आहे आता, दिस अँगल इज टोटल अँगल इज दिस pi minus this B and we get the same angle. Okay, therefore and projection of AC on BC is equal to, that is value DC which is equal to B cos C. ह्या ACचं ह्या BC वर असणारं प्रोजेक्शन इज सेम, that is DC which is equal to B cos C. Okay, therefore from figure we consider that A is equal to, A ची व्हॅल्यू किती मिळेल आता, A is equal to BC. Okay, and value of this BC is DC minus BD, DC minus BD. Okay, which is equal to, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इथेच, तिथे मिळत आहे बी कॉस सी मायनस मायनस सी कॉस बी. सो वी गेट बी कॉस सी मायनस मायनस प्लस सी कॉस बी. ओके, आपण दोन केस बघितल्यात, ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला प्रोजेक्शनचा फर्स्ट रूल आपण प्रूव्ह केला आहे. ओके, नाऊ वी कन्सिडर द केस 3. In this case, we consider that B is a right angle triangle. B is a right angle. Okay, and if B is right angle, in this case, this B and D coincide. हे दोन्ही कसे होणार आहेत, coincide होणार आहेत. Okay, so here this RHS, ह्या इक्वेशनचे RHS आपण कन्सिडर करूया, B cos C प्लस C कॉस बी. आता बीची व्हॅल्यू किती येते, 90 डिग्री, कारण तो राईट अँगल आहे. राईट अँगल असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, बी कॉस सी प्लस 0. आणि बी कॉस सी काय आहे आपलं, दिस इज प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी, म्हणजेच त्याची व्हॅल्यू आहे डी सीची व्हॅल्यू. आणि हा जर बी आणि डी हे जर कोइन्साइड होत असेल तर आपल्याला मिळते डी सी इज इक्वल टू बी सी. सो दिस व्हॅल्यू इज इक्वल टू बी सी. आणि आपल्याला माहिती आहे बी सीची व्हॅल्यू आहे इक्वल टू ए, दॅट इज LHS. ओके, ह्या अशा पद्धतीने ह्या 3 केसमध्ये आपण हा फॉर्म्युला प्रोजेक्शन रूल जो आहे तो आपण प्रूव्ह केला आहे. सिमिलरली उरलेले हे जे 2 रूल्स आहेत, हे दोन्ही रूल आपण अशाच पद्धतीने प्रूव्ह करू शकतो. याच पद्धतीने त्याचे डायग्राम वगैरे काढून अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह करू शकतो. ओके, now we can solve this example. Example 1, in triangle ABC prove that A cos C minus cos B is equal to 2
बी मायनस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं काय दिसतं आहे, ए कॉस सी मायनस ह्या एने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळते ए कॉस बी. म्हणजे इथं आपल्याला ए कॉस सी पण पाहिजे आणि कॉस बी पण पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय करूया, प्रोजेक्शन रूलचे 2 रूल जे आहेत, 2 फॉर्म्युले त्याच्यासाठी यूज करूया. सो बाय प्रोजेक्शन रूल, प्रोजेक्शन रूलचे 2 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. दॅट इज बी इज इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए and C is equal to A cos B plus B cos A. ओके, हे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. ह्या दोन्ही फॉर्म्युल्याचा यूज करूया आपण. ह्याच्यामधून आपण काय करूया, ए कॉस सी आणि ए कॉस बीच्या व्हॅल्यू सेपरेट करूया. सो ए कॉस सी इज इक्वल टू, ही प्लस टर्म आहे इकडे गेल्यावर होईल मायनस बी मायनस सी कॉस A and this A cos B is equal to, ही मायनस प्लस टर्म आहे इकडे गेल्यावर होईल मायनस, दॅट इज C मायनस B cos A. ओके, नाउ वी कन्सिडर दिस LHS. LHS is equal to A cos C minus cos B is equal to A cos C minus ए कॉस बी. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करूया, इथं सबस्टिट्यूट करूया. सो आपल्याला मिळतं आहे बी मायनस सी कॉस ए मायनस सी मायनस बी कॉस ए. त्या मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. बी मायनस सी कॉस ए मायनस सी, दिस मायनस मायनस बिकम प्लस बी कॉस ए. आता ह्या बीला आणि ह्या सीला एकत्र लिहूया, दॅट इज बी मायनस सी. आणि ह्या 2 टर्ममधून आपण काय करूया, कॉस ए कॉमन घेऊया. आपल्याला मिळतं आहे प्लस बी मायनस सी कॉस ऑफ ए. ओके, इथं आपल्याला 2 टर्म दिसतात, एक ही आणि दुसरी ही. दोन्ही टर्ममधून आपण काय करूया, बी मायनस सीला कॉमन घेऊया. आतमध्ये शिल्लक राहते, इथं राहते 1 प्लस कॉस ऑफ ए. इथे आपण यूज करूया ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, दॅट इज 1 प्लस कॉस ए. अँड वी नो द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस कॉस ए इज 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. ओके, हा फॉर्म्युला आपण इथं यूज करूया. सो वी गेट बी मायनस सी 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. देअरफॉर हा 2 आपण पुढे घेऊया, 2 बी मायनस सी cos square a by 2 which is equal to RHS. ओके, तर अशा पद्धतीने प्रोजेक्शन रूलचा यूज करून आपण हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. असेच बाकी एक्झाम्पल दिलेले ते अशाच पद्धतीने सॉल्व करा. थँक्यू.